भिवंडी तालुक्यातील आमनेपाड्याचे सुपुत्र युवा डॅशिंग नेतृत्व ॲडव्होकेट कुमार लिलेश उत्तम पाटील यांची ग्रामपंचायत आमने उपसरपंचपदी बिनविरोध निवड उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडली। सदर ही निवड विद्यमान सरपंच विश्वपाल केने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। तसेच लिलेश पाटील हे व्यवसायाने ॲडव्होकेट असून सामाजिक व ग्रामविकासाच्या कार्यात त्यांचा सदैव सक्रिय सहभाग राहिला आहे। विशेष म्हणजे त्यांची निवड जाहीर होताच संपूर्ण गावातून त्यांचा भव्य सत्कार करत जल्लोषात भव्य अशी मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले। या प्रसंगी त्यांनी सर्व ग्रामस्थांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे मनपूर्वक आभार देखील व्यक्त केले आहे। तसेच गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे। या निवडीच्या निमित्ताने अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी कुमार लिलेश पाटील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। त्यासोबतच त्यांच्या नेतृत्वात गावाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास देखील उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। आज झालेल्या उपसरपंचच्या निवडणुकीमध्ये कुमार निलेश उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर त्यांना मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। कशा प्रकारे मार्गदर्शन राहिलं? त्यांना आता चांगल्या प्रकारे काम करावं हेच मार्गदर्शन आहे। गावाच्या विकासाबाबत काम करत आहे। गावात त्यांना काय समस्या असतील ते माझ्याकडे मांडतात, आम्ही सर्व विचार करतो आणि त्याच्यावर समस्यावर तोडगा काढतो। परत एकदा त्यांना शुभेच्छा। सर्वप्रथम सर्व मतदार बंधू आणि माझे सदस्य कमिटी यांचा आभार मानतो की ज्यांनी मला बिनविरोध निवडून दिलं। प्रथम पाऊल काय असणार आहे आपलं विकासाबाबत? प्रथम पाऊल म्हणजेच आता जिथे गावामध्ये ज्या ज्या समस्या असेल ते काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यावरती जोर देणार? प्रामुख्याने आपण पाणी टंचाई म्हणजे आता पाण्याचं ऑलमोस्ट 60-70% काम पूर्ण झालेलं आहे जल मिशनचं, तर ते आता पुढे जे काम पेंडिंग आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। याचं श्रेय म्हणजे माझी पूर्ण बॉडी असेल, सरपंच साहेब असतील आणि गावातील मतदार बंधू असतील। आज मला उपसरपंच पदाचा मान मिळाला आहे, तर मी सर्वांचे आभार मानतो।
कसं वाटतं तुम्हाला आज तुमचा मुलगा उपसरपंच झालेला आहे? हा ठीक, चांगला वाटतो आम्हाला. ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आम्हाला एक स्टेजवर आम्हाला उभं केलंय त्याबद्दल आम्ही चांगलं मानतो. आज वार्ड क्रमांक 1 मध्ये कविता पाटील, संपदा जाधव आणि निलेश पाटील यांना आम्ही उभे केले होते आणि यांची फार चुरशीची लढत होती. चुरशीची लढत आम्ही फार सोपी करून ठेवली होती. आणि त्याच्यानंतर आता निलेशला जो उपसरपंच मिळालेला आहे, हे निलेशने आता उपसरपंचाचा सर्व नवीन तरुण पोरांना घेऊन आणि गावाचा विकास करावा ही आमची अपेक्षा आहे. आणि निलेशला मी शुभेच्छाही देतो आणि माझ्या परिवारासोबत शुभेच्छा देतो. आज आमचे बंधू उत्तम गजानन पाटील यांचा मुलगा निलेश उत्तम पाटील यांना आज उपसरपंच पद मिळालं आहे. त्या निमित्ताने आम्ही सर्व पाटील परिवार त्यांचा हार्दिक आभारी आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो. पुढे त्यांनी कामे करावी. त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. जसं जे झाल्या गावात सुधारणा झाली ते अजून पुढे चांगलं काम करावं अशी पाटील परिवार हार्दिक शुभेच्छा. प्रथम निलेश हा तरुण तडफदार ग्रामपंचायत आमने एक नावाजलेली ग्रामपंचायत आहे भेवंडी तालुक्यातली आणि त्या ग्रामपंचायतचा उपसरपंच मिळवण्याचा आज त्याने मान मिळवलेला आहे. त्याबद्दल प्रथम पुन्हा त्याचा आभार मानतो. आणि ग्रामपंचायत आमने आणि आमनेपाडा ह्याच्या पुढील विकासासाठी त्याला आई माता भगवती उदंड आयुष्य देवो आणि त्याला लागणारा जेवढा सहकार्य पंचकृषीतलं जे आजी माजी सरपंच आम्ही मित्रपरिवार 100% करू आणि त्याच्या नावाने ग्रामपंचायत आमण्यामध्ये विकास कामाची गंगा हो हीच माझी इच्छा आहे आणि त्याला सहकार्य माझा 100% राहणार आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. ॲडव्होकेट निलेश उत्तम पाटील ही आमने ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज निवड झालेली आहे आणि निश्चितच अभिमानास्पद बाब आहे की एक सुशिक्षित व्यक्ती आज आपल्या या उपसरपंचपदी निवड झालेली आहे. आणि निश्चितच आपण जर विचार करतो की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि तो विकास जर व्हायचा असेल तर निश्चितच आपण विचार केला पाहिजे की एखादा सुशिक्षित व्यक्ती सरपंच किंवा उपसरपंच यापदी निवड झाली पाहिजे. आणि आज आपल्याला सार्थ अभिमान आहे की आपल्या गावचे उत्तम गजानन पाटील यांचे चिरंजीव ॲडव्होकेट निलेश उत्तम पाटील हे आज उपसरपंचपदी निवड झालेले आहे. आणि निश्चितच आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आणि आम्हाला हे देखील निश्चित अभिमानास्पद बाब आहे की निश्चित ते पुढे जाऊन आपल्या गावचा जे काही समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि सोडवतील देखील.
आणि यासाठी मी त्यांना माजी सरपंच म्हणून एक शुभेच्छा व्यक्त करतो की निश्चितच त्यांनी ह्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या गावचा विकास कसा होईल यासाठी नेहमी ते प्रयत्नशील राहतील ही मला अपेक्षा आहेच आणि ते देखील त्या अपेक्षांना पूर्ण खरे उतरतील ही देखील मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आज आमने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक झाली. त्यामध्ये निलेश उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मी प्रथम त्यांना उपसरपंच पद झाल्याबद्दल त्यांना मी मनापासून अभिनंदन करतो. खरं पाहता तर निलेश पाटील हे आमने ग्रामपंचायतमध्ये 3 वर्षापूर्वी सदस्य म्हणून काम करीत होते. सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या आमने पाडा गावामध्ये चांगल्या प्रकारे काम केलं. त्यातील एक महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी आमचं गणपती विसर्जन खूप मोठी अडचण व्हायची आम्हाला विसर्जन करण्यासाठी. एक तर विसर्जन करण्यासाठी एक आमने पाडा गावाला एक गणेश घाट निर्माण करून दिला. मी त्यांना एवढं सांगू शकतो की तुमच्या शिक्षणाचा आणि पदाचा वापर करून आमनेपाडा गावात असेल आमने हद्दीतील लोक असतील त्यांच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावी. त्यांना पुढील वाटचालीसाठी मी माझ्या परिवारामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. ॲडव्होकेट निलेश उत्तम पाटील हे माझे बंधू आहे समजा, पण त्यांनी आमची एवढीच इच्छा आहे की त्यांनी गावाचा पूर्णपणे विकास करावा हीच आमची पूर्णपणे इच्छा आहे. त्यासाठी त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो.